नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहोत चुलीवर पातळ मेथीची भाजी, म्हणजे त्याच्यातनं आपण शेंगदाणे टाकणार, एकदम रशाची मेथीची भाजी करणार आहोत। तर आपण इथं भाजीचा पाला काढून पाण्यामध्ये ठेवला इथं धुवून, आणि इथे कढई तापत ठेवून त्यात 2 पळी तेल टाकतोय, 3 पळी। जास्तीची भाजी असल्यामुळे आपण इथे 4 पळी तेल टाकू, 5 पळी। माझी मम्मी इथे भाजी बनवती त्याच्यामुळे मला अंदाज नाही, म्हणून मी प्रमाण सांगण्यात चुकले, त्याबद्दल सॉरी। आणि बघा इथे आपण मिरच्यांचे तुकडे करून ठेवलेले आहे, बारीक लसणाचे तुकडे, चमच्यामध्ये हिंग काढून ठेवला आहे, जिरे, मीठ, आणि इथे तेल चांगल्या प्रकारे चुलीवर तापलेलं आहे। आता आपण त्यात सर्व फोडणीचं सामान टाकणार आहोत। तर बघा, गरम तेलामध्ये आधी लसूण टाकून द्यायचा, तो चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचा, जेणेकरून आपल्या भाजीच्या रशाला छान टेस्ट येते लसणाची। असं हिवाळ्यामध्ये मस्त बाहेर बसून चुलीवरचा स्वयंपाक खूप छान लागतो आणि थंडी पण वाचत नाही चुलीजवळ बसलं की। आता लसूण ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याच्यात मिरच्या टाकणार आहोत, मिरच्याचे तुकडे। मिरच्याचे तुकडे तर आपण थोडेसे मोठे मोठे केले, जेणेकरून भाजी खाताना ज्याला तिखट नाही पाहिजे ते निवडून टाकू शकता। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक पण करू शकता इथे तुकडे। त्यानंतर जिरे टाकणार आहोत, आणि मग त्यात मिरच्यांमध्ये मीठ टाकलं की मिरच्या तिखट लागत नाही, त्यामध्ये इथे आपण तेलामध्येच मिरच्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे। आणि बघा, 1 पळी इथे हिंग टाकलेलं आहे आपण। हिंगामुळे मस्त ज्या हिरव्या भाज्या असतात आपल्या पालेभाज्या, त्याच्यामुळे छान टेस्ट येते हिंगाने रशाला। आता ही फोडणी चांगली गोल्डन होऊ द्यायची। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, जेव्हा तुम्ही मिरच्या टाकतात त्यानंतर तुम्ही त्यात थोडंसं मीठ टाकायचं। मग त्यानंतर तुम्ही जर मिरच्या खाल्ल्या भाजीसोबत तर ती मिरच्या अजिबात तिखट लागत नाही आणि टेस्ट पण छान लागते त्या मिरच्यांची। बघा, ते आपण भाजीचा पाला काढून तो धुतला होता चांगला स्वच्छ पाण्याने 3, आणि नंतर त्याच्यात पाणी ठेवलं होतं, त्या पाण्याने पण आपण स्वच्छ भाजी धुवून घेणार आहोत, जेणेकरून जो माती वगैरे लागलेली राहते भाजीला ती पूर्णपणे निघून जाते। आता चांगली भाजी धुवून आपण ह्या फोडणीमध्ये सोडणार आहोत। बघा, फोडणी पण कशी अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे पूर्ण। अशी चांगली फोडणी तडतडून घेतली की त्याची जी टेस्ट आहे ती जी रशाला छान येते। चुलीचा जाळ पण कसा ढणाढणा लागलाय। तुम्ही जसं आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की भाकरी कशा छान कडक कडक झालेल्या होत्या आपल्या चुलीवरच्या। आता मस्त ही मेथीची भाजी, या जेवायला। कोणाकोणाला आवडतं चुलीवरचं जेवण कमेंट करून सांगा। चुलीवर जास्त प्रमाणात पण जाळ लावायचा नाही, प्रमाणात लावायचा, म्हणजे आपली भाजीची फोडणी छान मंद आचेवर मस्त ती गोल्डन ब्राऊन होते। आता बघा, इथं मेथीची भाजी आपण यात सोडणार आहोत। अशी भाजी सोडायची फोडणीमध्ये। आता ही भाजी थोडी खाली थोडीशी शिजली का, म्हणजे हे भाजीचं जे प्रमाण आहे ते कमी होईल, आणि मग आपण ह्या भाजीला पलटी देणार आहोत चमच्याने, म्हणजे जेणेकरून आपली भाजी कढईच्या खाली पडणार नाही हलवताना। आणि ही भाजी अशी थोडीशी वाफेवर शिजली की मग आपण इथं पाणी घेतलेलं आहे हे जगामध्ये, मग ते पाणी आपण यात टाकणार आहोत, आणि मग चांगली खळखळा भाजी उकळून ती भाजी त्या पाण्यात
शिजवून घेणार आहोत. अशीच भाजी तुम्ही बाळातणीला पण करून खाऊ घालू शकता. फक्त त्यात मिरच्या लसूण हे नाही वापरायचं. त्यामुळे कसं बाळातणीच्या बाळाला पण त्रास होत नाही मिरच्या टाकल्याने तर. आणि अशी पण भाजी तुम्ही एकदा करून खाऊन बघा. फक्त तेलाचं प्रमाण या भाजीला थोडंसं जास्त असले की भाजी छान लागते. बघा आता आपण खालची भाजी शिजली, आता ह्या वरच्या भाजीला खालच्या बाजूने पलटी मारू. बघा अशा प्रकारे जी खालची साईड आहे भाजीची शिजलेली ती आपण वरती काढली आहे. आणि भाजीचा आता क्वांटिटी पण बघा शिजल्यामुळं कमी झालेली आहे. आणि कधी पण एक लक्षात ठेवायचं, मेथीची भाजी कोणत्याही पालेभाज्या शिजवतो तेव्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही. जर आपण झाकण ठेवलं पॅक तर त्या भाज्या हिरव्यागार दिसत नाही. शिजल्यानंतर पिवळासर रंग येतो त्या भाज्यांना. जो नॅचरल हिरवेपणा आहे भाजीचा तो निघून जातो. त्याच्यामुळं कधीच पालेभाजीवर बंद झाकण ठेवायचं नाही, अशा मोकळ्या शिजू द्यायच्या. अशाच नवनवीन टिप आणि ट्रिक्ससाठी माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर पुढे मी असेच छान छान व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी टाकणार आहे. बघा शिजून भाजी किती कमी झालेली आहे. आता आपण यात पाणी ओतणार आहोत. तर थोडं भाजीला अजून शिजू देऊ, तोपर्यंत व्हिडिओ मी स्टॉप करते आणि मग पुन्हा मी तुम्हाला जेव्हा आपण पाणी टाकू तिथून पुढे दाखवते, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. बघा तर इथं भाजी चांगली शिजलेली. आपण पुन्हा एकदा हिला असं हलवून घेऊ. बघा आता भाजी बऱ्यापैकी शिजतच आलेली आहे. आता थोड्याच वेळात आपण याच्यात पाणी टाकणार आहोत, जे आपण इथं पाणी घेतलेलं आहे जगात. रस्याची चव एकदम छान लागते या भाजीची. तुम्ही जर एकदा बनवली तर तुम्ही शेंगदाणे टाकणे त्यात सोडूनच द्याल. बनवून बघा तुम्ही एकदा अशी भाजी, डिशमध्ये काही नाही, खूप मस्त लागते. बघा आता आपण इथे पाणी टाकणार आहोत भाजीत. बघा एवढं पाणी टाकलेलं आहे. आता हे भाजीतलं पाणी आहे त्याला उकळी येईपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. बघा अशी तवंग दिसते बघा तुम्हाला तेलाची. या भाजीला थोडंसं तेल जास्त टाकलं ना तर रश्याची टेस्ट छान येते. कोणाकोणाला ही भाजीची रेसिपी आधी माहीत होती कमेंट करून नक्की सांगा. आणि माहीत नसेल तर एकदा अशी भाजी बनवून बघा. माझी मम्मी खूप छान भाजी बनवती, म्हणून मी आज माहेरी आले तर मम्मीला बनवायला सांगितली होती बाजरीची भाकरी आणि अशी भाजी. काही भाज्या अशा असतात की ज्या आईच्या हातच्याच छान लागतात, आपल्याला आवडतात. त्या आपण कशाही बनवल्या तरी ती चव त्या भाज्यांना उतरत नाही. बघा आता इथे छान आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. भाजी पण शिजत आलेली आहे. आता याला थोडंसं हलवून घेऊ आपण खालीवर करून घेतो. आणि छान आता मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी आपण जेवायला बसणार आहोत. आता पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला जर भाजी रेडी झाली की मग दाखवते. बघा तर आता आमची इथे जेवणाची तयारी झाली आहे. मस्त चुलीवरच्या भाकरी, बाजरीची भाकरी आणि इथे मेथीची भाजी बनवली. मेथीच्या भाजीचा कलर बघू शकता तुम्ही कसा हिरवागार आलेला आहे. इथे पाणी भरून घेतलं आहे आम्ही सगळ्यांनी जेवायला. आता मस्त जेवण करूया. या जेवायला सगळ्यांनी. तर चला, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बघा शेंगदाण्याची इथं मिरची पण बनवली आहे. शेंगदाण्याच्या मिरचीचा व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मस्त चरचरीत इथे शेंगदाण्याची चटणी आहे, लोणचं आहे. या जेवायला. चला, थँक्यू.